नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. पुणे शहरासह परिसराला जोरदार पावसाने झोडपलाय. मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीमुळे पुण्यात अनेक भागात रस्ते जलमय झाले. चिंचवडमध्ये सर्वाधिक 68 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुण्यात अनेक सोसायटी आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना. स्वारगेट, कोथरूड, कर्वेनगर, शिवाजीनगर भागात जोरदार पाऊस झालाय. तीन दृश्य आपण बघतोय. पुण्यातल्या वेगवेगळ्या भागातली. कात्रज परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. रस्त्याला अक्षरशः एखाद्या ओढ्याचं स्वरूप आलेलं होतं. तर कोथरूड, कर्वेनगर परिसरात सुद्धा मुसळधार पाऊस झालाय. हिंजवडी आयटी पार्क परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. अवकाळी पावसानंच पुण्याची ही दैना झालेली आहे. त्यामुळे पावसाळ्यात पुण्याचं काय होणार हा प्रश्न आता अनेकांना पडतोय. पुण्यातली आत्ताची नेमकी स्थिती काय, कालच्या पावसामुळे काय काय घडतंय या संदर्भात आणखी माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी लक्ष्मण जाधव आता आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, जोरदार अशी हजेरी काल रात्री मोठ्या प्रमाणात लावली होती. त्यामुळं खरं तर पुण्यामधले जे रस्ते जे आहे ते सखोल भागातले ते पूर्णपणे त्यावरती पाणी साचलेलं होतं. पुण्यातील अप्पर इंदिरानगर असेल किंवा लोहगाव असेल अशा अनेक भागांमधल्या सोसायट्यामधल्या सुद्धा घरांमध्ये पाणी शिरलेलं आपल्याला पाहायला मिळालं. दुकानं असतील त्याच्यामुळं खरं तर रस्त्यावरती पाणी मोठ्या प्रमाणात साचल्यामुळे वाहतूक कोंडीचाही मोठा प्रश्न खरं तर पुण्यामध्ये निर्माण झालेला होता. याचा अनेक नागरिकांना खरं तर फटकाही बसला. पुण्यामध्ये काल ऑरेंज अलर्ट दिलेला होता आणि आज सुद्धा हवामान खात्याच्या वतीनं ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. त्याच्यामुळं आणखी पुढील 2 दिवस हे पुणेकरांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याच्या वतीनं देण्यात आला आहे. काल मात्र पुणेकरांना पावसाचा मोठा फटका बसला. पुण्यातलं विमानतळ असेल, विमानतळात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती त्या ठिकाणी झालेली होती. त्याचबरोबर ती सोसाट्याचा वारा सुरू असल्यामुळं होर्डिंग सुद्धा मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले होते. शहरामध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती पाणी साचलं असल्यामुळं रस्ते जे आहेत ते जलमय झालेले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं. सौरभ, ठीक आहे. लक्ष्मण, धन्यवाद या माहितीबद्दल.